सकाळचे 7:30 वाजता आहेत. तुम्ही पुढारी न्यूज बघताय आणि मी गुरुप्रसाद जाधव. आपल्याला राज्यभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत, पण सुरुवातीला एक महत्त्वाची राजकीय घडामोड. शरद पवार विदर्भामधील प्रचाराचा नारळ आज वर्ध्यामधनं फोडणार आहेत. शरद पवार यांची आज वर्ध्यामध्ये दौरा आहे. अमर काळेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार स्वतः हजर राहणार आहेत. अमर काळे शरद पवारांच्या रॅलीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी जोरदार शक्ती प्रदर्शन यावेळी करणार आहे. आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात. पंकज गादगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. पंकज, आज शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं जोरदार शक्ती प्रदर्शन वर्ध्यामध्ये. नक्कीच गुरुप्रसाद, आज शरद पवार हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. वर्धेतून शरद पवार आज लोकसभा प्रचाराचा श्रीगणेशा करणार आहे. विदर्भात पवार गटाला एकच जागा मिळाली आहे. लोकसभेचे पवार गटाचे उमेदवार जे आहे अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आज, आणि त्या काळेंच्या नामांकन रॅलीला पवारांची उपस्थिती आहे. सकाळी 11 वाजता शरद पवार हे यांच्या उपस्थितीमध्ये या रॅलीला सुरुवात होणार आहे. आणि रॅलीतून महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहे अमर काळे यांचं भव्य असं शक्ती प्रदर्शन होणार आहे, अशी पण माहिती मिळत आहे. आज अमर काळे यांच्या मातोश्रीचा स्मृती दिवस आहे, त्या अनुषंगाने आजचा दिवस ठरवण्यात आलेला आहे आणि पवारांची उपस्थिती आहे. त्यामुळे एकच दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. आणि पवार यांच्या उपस्थितीमध्ये काळेंचा नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहे. आपल्याला माहित होतं की राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची अमर काळे यांच्या उमेदवारीला विरोध होता, आणि तो विरोध शरद पवार यांनी स्थानिक नेत्यांना मुंबईला बोलून शमवला होता, आणि ते विरोध शमवण्यात यश आले होतं. अमर काळे हे काँग्रेसचे उमेदवार होते, काँग्रेसचे माजी आमदार होते. काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून त्यांना उमेदवारी दिलेली आहे, आणि अमर काळे यांना उमेदवारी दिल्यामुळे वर्ध्याची जी लढत आहे ही रंगतदार होणार आहे. रामदास तडस यांचं अमर काळे यांच्या समोर आव्हान आहे. बरोबर, त्यामुळे आधीची निवडणूक या उमेदवारीमुळे रंगतदार झालेली आहे, आणि त्याच आज शरद पवारांची प्रचारामध्ये एंट्री होते. वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेत राहू. पंकज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.